नमस्कार, मी फातिमा इनामदार. आपण पाहत आहात सिटी नाव. आजच्या दिनविशेष या भागामध्ये आपण पाहूयात 23 एप्रिल रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी. 1995 साली जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला, ज्याला जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस किंवा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस म्हणून देखील ओळखलं जातं. हा वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइटला प्रोत्साहन देण्यासाठी UNESCO म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशन, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनद्वारे आयोजित केलेला वार्षिकली कार्यक्रम आहे. त्याचबरोबर या तारखेला विल्यम शेक्सपियर आणि इंका ग्रासी लासो दा विला वेगा यांची पुण्यतिथी आहे. 2005 साली मी ॲट द झू हा पहिला व्हिडिओ यूट्यूबवर प्रकाशित झाला होता. 19 सेकंदाचा हा व्हिडिओ असून यामध्ये यूट्यूबचे सहसंस्थापक जावेद करीम हे आहेत. तेव्हा त्यांचे वय 25 वर्ष इतकं होतं. त्यांनी कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो प्राणी संग्रहालयात 2 हत्तींसमोर हा व्हिडिओ करीम यांच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांचा स्कूल मित्र याकोव लॅपित्स्की याने रेकॉर्ड केला होता. 1990 साली नामिबियाचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश झाला. 1818 साली इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल पॉवर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले. त्यानंतर 1818 ते 1858 पर्यंत त्यांनी या किल्ल्यावर राज्य केले. 1835 साली अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूलची स्थापना झाली होती. बोस्टन, मॅसेच्युसेट्स येथील सार्वजनिक माध्यमिक शाळा युनायटेड स्टेट्समधील सर्वात जुनी विद्यमान शाळा आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच दैनंदिन दिनविशेषासाठी पाहत रहा सिटी नाव.